पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोमुळे वेगवेगळे ढोल ताशा पथक आणि ब्रास ब्रँड हे पथक देखील लोकांचं लक्ष वेधून घेतात। या ढोल पथक वादकांसोबत संवाद साधलाय, चर्चा केली आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शोला अद्याप 3 तासांचा अवधी बाकी आहे। मात्र याच ठिकाणी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश पुतळा बसवलेला आहे, या ठिकाणी महाराजांना वंदन करून एकंदरीतच या रोड शोची सुरुवात होणार आहे। आणि महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोमध्ये सलामी देण्यासाठी आता वेगवेगळे ढोल पथक असतील, ताशा पथक असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि आत्तापासूनच लोक आहेत ते मोठ्या संख्येने रस्त्याच्या शेजारी जमण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो तरुण असतील, तरुणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील या ठिकाणी आलेले आहेत। विशेष म्हणून लक्ष वेधून घेत आहे ते पुण्याच्या मावळ येथून आलेले हे ढोल पथक आपण पाहू शकतो। एकंदरीत या ढोल पथकाच्या मार्फत ही सलामी आहे ती दिली जाईल। आपण जे ढोल पथक वादक आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया। काय सांगाल, पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये तुम्हाला वाजवण्याची संधी मिळते, ढोल वाजवण्याची, काय प्रतिक्रिया आहे तुमची? आनंद वाटतो। याच्या आधी कुठल्या अशा रोड शोमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये तुम्ही ढोल वाजवलेत? कुणाच्या अशा राजकीय व्यक्तींच्या? आनंदच आहे सगळ्या गोष्टीत। मागच्या वेळेस मी आलो मुझे टायमाला तर आनंदच आहे। पहिल्यांदा असं कुणाच्या मोठ्या व्यक्तीच्या वाजवल्या आहेत का? पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील? फडणवीस साहेबांच्या बाजूला पुण्यामध्ये आता थेट मोदींच्या रोड शोमध्ये आहे, आनंदच आहे। आणि मोदी साहेब 100% येणार। किती वेळ वाजवणार आहात तुम्ही एकंदरीत? मोदी साहेब येईपर्यंत वाजवणार आहे। नक्कीच 6:45ची वेळ देण्यात आलेली आहे। अद्याप 3 तासांचा अवधी बाकी आहे। मात्र ढोल ताशा पथक आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत, ते तयारी दाखवत आहेत। प्रत्येक चौकांमध्ये ढोल ताशा पथक असतील, ब्रास बँड असतील, ते मोदींच्या या रोड शोमध्ये पाहायला मिळणार आहेत। वेगवेगळ्या LED स्क्रीन आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। आणि एकूणच मोदींच्या रोड शोमध्ये 1 लाख लोकांना घेऊन येण्याचं एकंदरीत आव्हान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।